ते तर बरं की लक्ष गेलं हे पहा. एवढा ड्रेस जळालेला आहे खालून. आता मला हा परत चेंज करावा लागणार की ना. इथे लॉक लपवून ठेवलेला आहे लॉक. हे बघा काय आहे हे सोनू. काय आहे काय आहे बेटा ते काय आहे. टाळ कसं वाजवायचं सोनू. कसं वाजवायचं टाळ. टाळ कसं वाजवायचं. ही आमच्या घरातली योगा टीचर आहे बाय द वे. ही आमच्या घरातली योगा टीचर. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व. नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे, पण आज प्रिशू मॅडमचं काही दर्शन झालं नाही. दर्शन झालं नाही म्हणजे रोज सकाळी काय होतं, ती थोडीशी उठते एक 7 वाजताच्या आसपास वगैरे, आणि मला एक छानशी स्माईल देते, थोडा वेळ बोलते आणि मस्त मग झोपून जाते. पण आज ती कंटिन्यू म्हणजे झोपूनच आहे, अजूनपर्यंत उठली नाहीये. वाजल्यात सकाळचे 9, पण मॅडम खूप झोपेत आहे. जेव्हाही मी डोक्याची गोळी घेते तेव्हा असं होतं की आम्ही दोघी खूप जास्त सुन्न असतो, पण त्याच्यामुळे मी आता गोळी घेत नाहीये. पण गोळी नाही घेतली तरी सुद्धा मॅडम छान झोपून आहे, कारण काल दिवसभर श्रेया घरी होती म्हणून प्रिशू अजिबातच झोपली नाही. तिने खूप गोंधळ घातला, कारण तिला श्रेया खूप जास्त आवडते. तर बघा आता ती निवांत झोपलेली आहे. मी म्हटलं काहीतरी खाऊन घेते, चहा पिली. पण जसं तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं, कलिंगड आता आलेले आहेत मार्केटमध्ये, खूप छान आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तरी खायलाच पाहिजे, त्याने बॉडीमधलं पाणी कमी होत नाही, आणि जे काही पाणी कमी झालं असेल ते पूर्ण भरून काढतं. सो कलिंगड खायलाच पाहिजे. माईक हातामध्ये ठेवून होता, सो आता मी माईक अटॅच केला. कारण काय आहे, बाजूला खूप आजूबाजूला आवाज असतो आणि त्यात फॅन सुरू आहे. मी फॅनच्या खालीच बसलेली आहे त्यासाठी म्हणून. आणि आता मी मस्त माझे कलिंगड घेतलेले आहेत. सकाळी सकाळी मस्त कलिंगड फोडलं. आई बाबा काल घेऊन आले होते, आणि माझ्याकडे ते फोडायचं आणि चिरायचं काम होतं, आणि बाबाकडे त्यातल्या बिया काढायचं काम होतं. तरी त्यांनी ना काही ह्याच्यामधल्या बिया काढल्या आणि काही ह्याच्यामधल्या काढल्या नाही. सो चला आता मी पटकन खाऊन घेते. आता आम्ही डिसाईड केलंय की काहीतरी हेल्दीच खायचं, मार्केटमधलं तळण तुळण नाश्ता या गोष्टी खाल्ल्यापेक्षा. सो बघूया आता किती दिवस हे चालतंय. तर चला आता मी पटकन खाऊन घेते. आई बाबाला आज अर्जंट बाहेर जायचं आहे, सो मला बाकी सर्व करायचं काम. त्यानंतर आणखी माझं स्वामी चरित्राचं पारायण कंप्लीट झालेलं आहे 21 दिवस. सो आज मला देवासाठी नैवेद्य वगैरे त्याही सर्व गोष्टी करायच्या आहे, आणि बाकी दिवसभरात काय होतं हे तुमच्या बरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट आहे. आता आत्याकडे आली आहे पोळपाट आणण्यासाठी, कारण मला जो आईचा पोळपाट आहे ना त्याच्यावर अजिबात पोळ्या करता येत नाही, कारण त्याला पाय नाही आहे. आणि जो पायावाला पोळपाट होता तो आईने कोणाला तरी दिला, त्याच्यामुळे मग मला काही त्याच्यावर पोळ्या करता येत नाही. आज आई बाबाला अर्जंट जायचं आहे, सो मला स्वयंपाक करायचा आहे. त्यासाठी आत्याकडे आली मी पोळपाट घ्यायला, कारण तो पोळपाट इथे ठेवलेला होता. आणि आत्याला यायला खूप वेळ आहे. तसं तर मला असं लॉक उघडून कोणी नसताना जायला अजिबात आवडत नाही, पण आत्याचा काही विषय नाही. आत्याचं खूप मोकळं काम आहे आणि खूप निर्मळ मनाची आत्या. चला आता मी पोळपाट घेते पटकन आणि घरी जाते. प्रिशू उठायच्या आत सर्व झालं पाहिजे. सो आंघोळ वगैरे झाली, सर्व झालं. या मुलीने ना मला पारायण अजिबात नाही करू दिलं. खूप रडत होती, आई पाहिजे आई पाहिजे आई पाहिजे. आई बाबा गेलेले आहेत बाहेर, आणि नाही करू देत ही काहीच. आता पोळ्या करायच्या आहे, देवासाठी नैवेद्यसुद्धा करायचा. हिला कसं बसं मी मोबाईलमध्ये गुंतवलं आहे, माहिती नाही किती वेळ करू देईल. तर बघते आता ते करते. बाकी माझं पारायण वगैरे सर्व झालं, सर्व झालेलं आहे. आता फक्त मेन स्वयंपाक बाकी आहे. भांडे कपडेसुद्धा बाकी आहे, पण ते ठीक आहे. आता स्वयंपाक मला करायचा आहे आईने यायच्या आत. परत देवासाठी नैवेद्य करायचं आहे, ते करते. माहिती नाही ही मुलगी किती वेळ राहील. सो बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो मी पूजा वगैरे केली, नैवेद्य दाखवला, सर्व झालं. आता चेंज करून घेतलं, हातपाय वगैरे धुतले, कारण गरमी खूप जास्त होत होती. आणि ना फुलं व्हायचे राहिले होते देवाला. ते फुलं वाहता वाहता गडबड काय झाली की माझ्या ड्रेसला दिव्याची आग लागली आणि ड्रेस जळाला. ते तर बरं की लक्ष गेलं हे पहा. एवढा ड्रेस जळालेला आहे खालून. आता मला हा परत चेंज करावा लागणार, कारण ही पूर्ण आग अशी वरवर येत होती, पेटला होता तो. आणि मला गरम गरम लागलं पायाला, त्याच्यामुळे मी बघितलं तर ते मग शेवटी त्याला शांत केलं.
असं घाईमध्ये काही ना काहीतरी गडबड होते. सो लक्ष देऊन काम करणं खूप आवश्यक आहे. आता प्रिशू मॅडम नी जसं सांगितलं, मी खूप गोंधळ घातला, मला काहीच करू दिलं नाही. आई बाबा येईपर्यंत तरी तिने काहीच नाही करू दिलं. आता थोडी ती शांत म्हणजे खेळत आहे. तिला मस्त अंघोळ वगैरे करून दिली. आता तिचं छान खेळायचं चाललंय. तर ती काय करत आहे, लॉक घेत आहे आणि स्टेथोस्कोप सारखा ते असा चेक करत आहे. प्रिशू तू काय करत आहे? तिने तिचा पूर्ण ड्रेस वर केलेला आहे, त्याच्यामुळे मी नाही दाखवू शकत. कारण जसं याआधी सांगितलं, यूट्यूब ते ब्लॉक करतं व्हिडिओ, चाइल्ड सेफ्टीमध्ये नाही येत असं म्हणून. तर चला आता पटापट मला जेवण वगैरे करायचं आहे, शॉपला जायचं आहे. आज माझी काही अर्जंट काम आहे जी आजच्या दिवसात पूर्ण झाली पाहिजे. बाकी काय होतं तर मी तुमच्याबरोबर शेअर करते. काय करत आहे तू डॉक्टर? डॉक्टर काय करत आहे तू? डॉक्टर करत आहे. कशी करते आई? कशी बोलते? अशी बोलते का आई? अशी करते आई? आई व्हिडिओ कसा बनवते? अशी करते का? अशी नाही करू, आई कहते. बघा मुलीचं काय ना काहीतरी गोंधळ. कुठे गेलं इथे लावलेलं? ती हे शोधत आहे, बाय द वे हे शोधत आहे ती. मी काढून घेतलं तोंडात टाकेल म्हणून. कुठे गेलं प्रिशू त्याचं? कुठे गेलं? शोध. आणि आम्हाला घरात पण चप्पल घालूनच फिरायला पाहिजे. कुठे गेलं ते? कुठे गेलं? शोधून दे मला, नाही तर मी तुला रागवेल. शोधून दे. ना इथे लॉक लपवून ठेवलेला आहे. लॉक हे बघा, हे पहा. काय आहे हे सोनू? काय आहे? काय काय करायचं त्यांनी? हे पहा, डॉक्टर असं चेक करतात आणि हे तिला तसं लपवून ठेवायला. कशासाठी अशी करते पिशू तू? बघितलं, असा आमचा गोंधळ सुरू आहे. आणि ती जी फ्रेम आहे ती फ्रेम लावायसाठी अजूनपर्यंत काही जुगाड झाला नाही. आणि त्याच्यावर एवढ्या छान छान कमेंट्स होत्या त्या पोयमबद्दल, खूप जास्त. सो थँक्यू सो मच, तुम्हाला ती पोयम एवढी जास्त आवडली. बऱ्याच जणांचं असं होतं की आम्ही सुद्धा इमोशनल झालो ती पोयम वाचून. तर खरंच खूप छान पोयम आहे. आणि शब्द जरी श्रेयाचे असले ना तरी असं वाटत होतं की प्रिशूच ते म्हणत आहे. खरंच खूप छान आहे. मला ती लवकरात लवकर लावायची आहे. आणि आता बघा तिचं काय चाललं. काय पाहिजे तुला? टाळ? टाळ पाहिजे तिला. टाळ म्हणता येते. आता काय पाहिजे? टाळ पाहिजे. टाळ कुठे? टाळ कुठे आहे? ते दरवाजाला लागलेला आहे टाळ. ते आई दे, त्याच्या आईजवळून टाळ आण. टाळ आण आईजवळून. आता बरोबर टाळ म्हणते. मगाशी मी देवाजवळ होती तेव्हा तिने आरतीचं ताट घेतलं आणि जय 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 अशी म्हणत होती. प्रिशू टाळ वाजून दाखव पिल्ल्या. प्रिशू काय आहे ते? प्रिशू ते टाळ आहे. काय आहे ते? काय आहे बेटा ते? टाळ आहे. टाळ कसं वाजवायचं सोनू? कसं वाजवायचं टाळ? टाळ कसं वाजवायचं? विठ्ठल 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 विठ्ठल. मांडी घालून बस पिलू. मांडी घालून बस. मी बसली तशी बस. मांडी घालून बस. राधे राधे. कसं? राधे राधे. आधे आधे नाही ग, राधे राधे. विठू म्हण, विठू. बरं जय जय म्हण. जय जय. शिव म्हण. शिव. शिव शिव कुठे आहे पिल्लू? शिव शिव कुठे आहे? सो आता संध्याकाळ झाली आहे. आमचं सुरू आहे. आज मी डिसाईड केलं होतं मग दुपारी काही शूट नाही करणार, कारण एडिटिंग माझी खूप पेंडिंग होती. मला ते कम्प्लीट करायचं होतं. टी व्ही सुरू आहे, त्याचा आवाज येईल म्हणून मी माईक लावलाय. प्रेशू मॅडम नुकताच झोपेतून उठल्या. सो आताही तिला घेते, तिला थोडं शांत करते, तिच्यासोबत खेळते आणि बाकी काय होतंय ते पुढे शेअर करते. खेळ आल्याबरोबर खेळ आल्याबरोबर पानखेडाची लालची. सो आता ना मला प्रिशूचं एक शूट करायचं आहे, त्यासाठी तिला रेडी करते. तिला छान ड्रेस घालून देते आणि ते मला आजच एडिट करून द्यायचं आहे. सो तेही करते. त्यासाठीच मी आज दुपारी
त्यासाठीच मी आज दुपारी काहीच व्हिडिओ शूट केला नाही, एडिटिंग आधी कंप्लीट केली, कारण ना आयफोनमध्ये स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम येतो आणि माझे ऑलरेडीच खूप जास्त व्हिडिओज असतात. त्याच्यामुळे मग मी आधी ते एडिट करून घेतले, कारण मला प्रिशूचं शूट प्रॉपर करून द्यायचं होतं. लवकरच ते तुमच्यासोबतही शेअर करते. प्रिशू मॅडम बाहेर जातात त्या बाबांच्या मागे. बाबाला आता थोडं बाहेर जायचं आहे. ते फक्त घरी जे फ्रुट्स वगैरे आहेत ते सर्व द्यायला आले होते. ते घरी आल्यानंतर पिशूचं कंटिन्यू त्यांच्या मागे लागलेलं चाललेलं असते की काय आणलंय वगैरे असं, कारण ते खाली हात कधीच येत नाही, काही ना काही खाऊ घेऊन येतात. आता इथे त्यांच्या मागे बाहेर गेलेली आहे. तर मी आता पटकन तिची तयारी करून घेते. मी चेंज करून घेतलं आधी, कारण ना दिवसभर त्या ड्रेसमध्ये मला खूप कचकच वाटत होतं. पण मी शॉपला जाणार होती वेळेवर, मला ते कॅन्सल करावं लागलं कारण काही एडिटिंग अर्जंट होती. आणि मग शॉपला गेल्यानंतर आजूबाजूला आवाज एवढा असतो की माईक लावून सुद्धा एडिटिंग तेवढी प्रॉपर करणं होत नाही. त्याच्यासाठी म्हणून मग घरूनच केली. तर आता मी तिचं करते, आधी तिचं शूट वगैरे आटपते, त्याच्यानंतर बाकी काय होते ते तुमच्या बरोबर पुढे शेअर करते. कसं अगं बाई किती मस्त दिसते ना मी. कसं हे बघा, मला ना या मुलीनी ओढणीचं हे घालून मागितलं, सो मी तिला असं कसं बसं घालून दिलं. मुली मटक्या असतात ना, ते खरंच असतात. हा प्रसाद खायसाठी दिला सोना तुला, खा प्रसाद. चला आता आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, पटापट तयारी करायची आहे, हो ना? हो की नाही? कशी दिसते तू सांग? आहा, इकडे बघ कशी दिसते तू. झालं का? झालं काढून टाकायचं. हे काढून टाकायचं. आता नवीन ड्रेस घालायचा आपल्याला व्हिडिओ शूट करायसाठी. आमच्या घरामध्ये ना वारकरी योगा शिकवणं सुरू आहे आणि टीचर कुठले आहे ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही नक्की बघा. माझ्या अवताराला प्लीज इग्नोर करा, कारण मी व्हिडिओ एडिट करत बसली खूप वेळची. पण आमच्या घरामध्ये वारकरी योगा शिकवणारा एक टीचर आहे. तुम्हाला क्लासेस करायचे असेल तर नक्की सांगा. मी आता तुम्हाला ती टीचर दाखवते आणि ती टीचर सर्वांना कशी शिकवते ना ते सुद्धा दाखवते. गजानना गजानना जय 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 राधे राधे. विठ्ठलाचा नमस्कार. राधे 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 राधे. झालं का? करू का माझं काम आता? राधे कृष्ण राधे कृष्ण. टाळ कशी वाजवायचे? बरोबर मॅनेज करते. खा. टाकच टाळाचं तिथे बस मस्त टाळत होती ना. लहान नुसतं टाळत म्हणजे विठ्ठलाच्या पायाच लागा लागते. भजना परत पाय लागत असाल तुम्ही, है ना? म्हणून आता ही आमच्या घरातली योगा टीचर आहे. बाय द वे, ही आमच्या घरातली योगा टीचर. वारकरी योगा शिकवते. नवीन प्रकार. दिसती आमच्या घरातली वारकरी योगा शिकवणारी टीचर. बघा बघा. आता काय करू? ती सांगते तसं करा तुम्ही. आता कसं? हे पा, आणि तुझे सर्व शिष्य. काय सुरू आहे मॅडम तुमचं? आता काय करू? बसा. बसलीस तर अंतर मेंटेन करायला लागते. किती वेळ करा? डिस्टन्स मेंटेन करायला लागते. आता कोणता प्रकार आहे माहित नाही. तिच्या प्रेमात पागल झालेले लोक रात्री 10:30 वाजले तरी जेवायचं नाव नाही. ती जशी जशी करते ना तशी तशी हे करत आहे बाकीचे. पा
वाजलेत रात्रीचे 10:30. आम्हाला सर्वांना जेवण करायचं आहे. आता झालेलं आहे टिक्के. जेवण करायचं आहे. आता सर्वात शेवटचा प्रोग्राम टिके लावण्याचा सुरू आहे. आता पाया बिया नाही लागत का? सदा सुखी द्या. बाबाच्या पायाने लागायचे सोना. बाबाच्या पाया नाही लागत. बाबाच्या पायाने लागायचं का? तुमच्या कोर्समध्ये हे नाही का? जसं तुमच्या रक्तात बाबाची इज्जत करणं लिहिलेलं नाही तसं तुमच्या कोर्स मध्ये पण नाही का? बसली ना. आता झाला गळ्या कोर्स. आता जेवासाठी घरी चला. इथलं तुम्ही काय चाललंय? वाजल्यात रात्रीचे 10:30 म्हणजे 10:30 होऊन गेलेले आहेत. सर्वांना भूक लागलेली आहे. हे आमचा आता रोजच झालेला आहे जवळपास. ही टीचर सर्वांना शिकवते. सर्वजण तसं तिच्या प्रेमापुढे तसे करतात आणि मग जेवणही राहिलं, सगळं राहिलं असं आहे. तिच्या प्रेमात पागल आहे आमची पूर्ण फॅमिली. आणि सगळेजण तिला एवढे गुंतले की जेवणही करायचं नाही काहीच नाही. पण मी माझी जेवणार आहे आता, कारण मला खूप भूक लागली. आता सर्वजण जेवण्यासाठी उठतायत पण ती बोलून आणत आहे. काहीच होऊ नाही शकत. सो बघितलं तुम्ही प्रिशू मॅडमचं कसं चाललेलं होतं. आता मी तिला जेवण वगैरे करून मस्त शांत खेळण्यात गुंतवलेलं आहे. ती अजिबातच थांबत नव्हती आणि मी सुद्धा थोडी फ्रेश झाली. केसांचा अवतार वगैरे माझा मगाशी अजिबात ठीक नव्हता, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. पण काय झालं, मी कंटिन्यू एडिटिंग करत होती. जसं तुम्हाला बोलले की मला ब्रँडला ते अर्जंट शूट करून द्यायचं होतं, तिचं प्रॉपर एडिटिंग करून द्यायचं होतं. सो मी त्यातच होते आणि काही चेंजेस वगैरे असतात. सो पूर्ण त्यात वेळ जातो, म्हणून मग माझा अवतार तसा होता. पण प्रिशूचं तिकडे छान चाललेलं होतं म्हणून मी तेव्हा जशी आहे तशा ह्याच्यामध्ये व्हिडिओ शूट केला. तसंही मी जे आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण मग जेवढं जेन्युइन राहिलं ना तेवढं जास्त लोक खरोखर कनेक्ट होतात. जे खरोखर जेन्युइन आहे ते कनेक्ट होतात. त्यासाठी आता प्रिशू मॅडम निवांत मस्त पुस्तक घेऊन बसलेले आहे. बाबा तिला एक एक शिकवत होते आणि ती एक एक तसं म्हणत होती. तेवढं प्रॉपर उच्चारण येत नव्हतं तिचं, पण तरीसुद्धा ती पुस्तक जे काही प्री-बुक्स आणलेले आहे ना, सॉरी प्री स्कूलचे बुक्स आणलेले आहे ना, त्यामधनं तिचा खूप छान पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आहे. सो मी तरी हॅप्पी आहे. आता कलर बुक्स जे आहे ते पार्सल आलं होतं, पण झालं असं की ते रॉंग रिसीव्ह झालेलं आहे मला. सो मी एक्सचेंजसाठी रिक्वेस्ट केलेली आहे. सो मी आता ते तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण मी ते पार्सल तसं ठेवून दिलं त्यासाठी. म्हणून आणखी एक प्रॅक्टिस बुक आलेलं आहे, ते मी तुम्हाला लवकरच दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नाही आता ऑलरेडी व्हिडिओ म्हणजे टाईम जो आहे तो झालेला आहे ब्लॉगचा, आणखी जास्त लॉंग होईल त्यासाठी. पण खूप छान ॲक्टिव्हिटीज करायला लागली आहे ती आता. जसं मी तुम्हाला तिचं दाखवलं तसं सर्वांना घेऊन बसते घरी आल्यानंतर. बाबाला, श्रेयाला, आईला सर्वांना काहीच करू देत नाही. पण ठीक आहे, ती सर्वांच्या लाडाची आहे, त्याच्यामुळे तिला भरभरून सर्वजण प्रेमही देतात, वेळही देतात हातातली कामं सोडून. आणि त्याच्यामुळे तिचं असं असते की मला घेऊन बसाच तुम्ही, असं सर्व. आणि तिला हे जे देवाचं टाळ वगैरे वाजवण्याचं या गोष्टीचं जे वळण आहे ना, ते ती आईबाबांकडूनच शिकलेली आहे. कारण आई तिला रोज मंदिरामध्ये घेऊन जाते, बाबासुद्धा तिला भजनामध्ये घेऊन जातात आणि तसं ती टाळ वाजवणं शिकली. आणि खरोखर ती खूप छान टाळ वाजवते. म्हणूनच म्हणते की आजी आजोबांकडून जे संस्कार मिळायला पाहिजे ना, ते खरोखर मिळायला पाहिजे. त्यांच्याकडूनच काय, संस्कार ही खूप आवश्यक गोष्ट आहे, ती खरोखर मिळायला पाहिजे. कारण या वयातनं मला असं वाटतं की ते ओल्या मातीचा गोडा असतात, त्याच्यामुळे जसं त्यांना वळवता आलं ना तसं वळवता येतं. पण एकदा का ते मडकं भांडं जे काही म्हणू शकतो आपण ते बनून तयार झालं की नंतर त्याला तोडल्याशिवाय काहीच करू शकत नाही. ही खरोखर अशीच गोष्ट आहे. आता ती ओल्या मातीचा गोडा आहे, जसा देईल तसा आकार देता येईल. सो आम्ही शक्यतो प्रयत्न करतो तिला चांगल्या गोष्टी आताच सांगण्याचा, शिकवण्याचा. समजणार नाही अर्थातच, कारण खूप लहान आहे, पण तरी बऱ्यापैकी गोष्टी तिला कळतात आता. सो असं आहे. तर चला आता मी तिच्यासोबत टाइम स्पेंड करते. ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. आणि तिचं असं असतं, तिला झोप आली तेव्हा मी पाहिजे किंवा तिला भूक लागली तेव्हा मी पाहिजे, अशा टाईपमध्ये. बाकी तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आज जळता वाचली मी, जसं तुम्हाला सांगितलं तसं. अचानक पायाला गरम लागलं म्हणून जाणवलं की ते ड्रेसने पेट घेतलेला आहे दिव्याला लागून. असं काही ना काही होत राहते. तर सो चला आता फायनली या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला प्रिशूच्या मस्ती, तिच्या ॲक्टिव्हिटी, तिचा क्यूटपणा, तिचा स्वीटनेस कसा वाटतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा
मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आणखी कुठले व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील तर ते सुद्धा सांगा. प्री बुक्सबद्दल मला कमेंट्स होत्या की ती कशी लर्न करते ते सांग, किंवा तुम्ही तिला कसं शिकवता ते सांगा. तर तेही मी तुमच्याबरोबर लवकरच व्हिडिओ शेअर करते. बाकी या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.